बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या आमदारांची भाषणं झाली किंवा ज्या ज्या आमदारांनी आपापल्या भागाचे प्रश्न मांडले, त्या सर्वांमध्ये आज एका विशेष आमदाराची मला तारीफ करावीशी वाटते. तारीफ या कारणासाठी, कारण काही वेळा काही विषयांना हात घालणं हे अंगलट येत असतं. काही विषय असे असतात, त्या विषयाला सोडवण्यापेक्षा तो विषय मांडल्यामुळे कित्येक आमदार अडचणीत येत असतात. असे अनेक विषय आहेत आणि हाही विषय तसा सेन्सिटिव्ह. या विषयाला हात घालून विश्वजित कदमांनी खरं तर पुण्यातल्या त्या भयान परिस्थितीकडे साऱ्या महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे. विश्वजित कदमांनी पुण्याच्या ड्रग्ज विषयी असेल, अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या त्या पोर्शे अपघाताविषयी असेल, अनेक विषयांना हात घातले. पण त्यासोबतच त्यांनी एका भयान गोष्टीकडे लक्ष वेधलं, ते म्हणजे पुण्यात गर्भनिरोधक गोळ्यांचा वाढलेला सुळसुळाट. गर्भनिरोधक गोळ्या तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्य गोष्ट आहे ती गर्भनिरोधक गोळ्या. पण त्यांनी ज्या विषयाला धरून या गर्भनिरोधक गोळ्यांचा विषय काढलाय तो अतिशय भयानक आहे. तरुण पिढीला नासवणारा आहे, तरुण पिढीला संपवणारा आहे, त्यांना व्याभिचाराकडे घेऊन जाणार आहे, त्यांना तरुण पिढीला ड्रग्सच्या नशेनंतर आणखी एका वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. तो मार्ग फार भयानक आहे. त्या मार्गाकडे एकदा गेलं तर त्या मार्गाकडून परतीचा मार्ग तुम्हाला दिसणार नाही किंवा मिळणारही नाही, किंवा यायची इच्छा जरी असेल, त्या मार्गावर गेल्यानंतर माघारी यायची इच्छा जरी असेल तरी देखील तुम्हाला येता येणार नाही. असा भयानक मार्ग. बरं, ह्या मार्गावर जाणारे तरुण तरुणी काही अशिक्षित नसतात, हे उच्च शिक्षित असतात. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर. आता बघायला गेलं तर पुणे म्हणजे दक्षिण भारतातल्या बेंगलोर नंतर त्याला काय म्हणतात, ते सिलिकॉन व्हॅली वगैरे जी काही नावं असतील, मला माहित नाही पुण्याला काय म्हणतात. पण हैदराबाद असेल, बेंगलोर असेल, त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो आयटी कंपन्यांच्या बाबतीत विशेषतः. आणि बऱ्याचशा आयटी कंपन्या ह्या MNC देखील असतात. याचा अर्थ त्यांचे ग्राहक हे परदेशी असतात. त्यामुळे त्यांच्या वेळेप्रमाणे जुळवून घेण्यासाठी आयटी कंपन्यांचं कामकाज हे रात्री देखील चालत असतं. कारण दुसरीकडे दिवस, आपल्याकडे रात्र, त्यांच्याकडे दिवस, अशा प्रकारचा एक टायमिंगचा किंवा ती वेळेची भिन्नता असते. आता हे आपण समजू शकतो. याचसाठी कदाचित पुण्यामध्ये नाईट लाईफ ही बळावलेली असू शकते, किंवा रात्री अपरात्री काम करणाऱ्या ह्या सर्व आयटी कंपनीचे इंजिनियर्स असतील, आयटी कंपनीचे कर्मचारी असतील, यांच्यासाठी ती दुकानं उघडी असणं, त्यांच्यासाठी ती हॉटेल्स उघडी असणं, रेस्टॉरंट्स उघडी असणं, या अशा कल्चरमुळे ते नाईट लाईफ बळावत गेलं. हा त्याचा एक भाग असू शकतो. इथपर्यंत आपण समजू शकतो. पण ज्या वेळेस हे नाईट लाईफ ड्रग्स पर्यंत, अगदी गुन्हेगारीपर्यंत, बरं थोड्या प्रमाणात नाही तर सुळसुळाट होईपर्यंत ज्यावेळेस बळावतं, त्यावेळेस मात्र हा चिंतेचा विषय असतो. मी पुढे माझं विश्लेषण करण्या अगोदर विश्वजित कदमांचा आजचा विधानसभेतला तो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तरपणे विश्वजित कदमांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. पुण्यामध्ये ज्या प्रकारे तरुण पिढ्या बर्बाद केल्या जात आहेत. बरं, त्यांनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं की आता हे लोण फक्त शहरांपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ग्रामीण पुण्याकडे देखील, अगदी भोसरीपर्यंत देखील या सगळ्याचं लोण आता पसरत चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, पुण्यामध्ये तदनंतर किंवा महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बार्स चालू आहेत त्याच्यावर आपण तातडीने कारवाई केली. घटना घडल्यानंतर म्हणून प्रशासन जागं होतं. पण यातले काही दोन मुद्दे मला अत्यंत महत्वाचे अध्यक्ष महोदय सभागृहात निदर्शनास आणायचे. अध्यक्ष महोदय, ड्रग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहात चर्चा होते. कायदे केले जातात, कायदे करून सुद्धा त्या कायद्यांची दहशत नाही. महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणाची या बाबतीतली दहशत नाही. आज हे अंमली पदार्थ असतील, हे ड्रग्ज असतील, हे शहरांपासून आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचत चाललेले आहेत. आणि महाराष्ट्रातली दुर्दैवाने आपली तरुण पिढीतला काही वर्ग आज या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीच्या नशेखाली येत चाललेला आहे. अध्यक्ष महोदय, पंजाबमध्ये अशाच घटना घडत होत्या. त्याच्यावर एक चित्रपटही निघाला, उडता पंजाब. उडता महाराष्ट्र होऊ नये ही या सभागृहातली नाही, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीने परवाही कुठेतरी घटना वाचली की ड्रग्स साठी पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी घरातल्या लोकांवर मारहाण केली. हे फार दुर्दैवी घटना चालू आहेत. ह्याच्या पलीकडे अध्यक्ष महोदय, मी एक ठिकाणी वाचलं की आता अमेरिकेमध्ये अशाच प्रकारचे ड्रग्सचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये डेट रेप नावाचा एक पदार्थ येतो की तो एखाद्या मुलीच्या ड्रिंक मध्ये जो मिक्स केला, खाद्यपदार्थ मध्ये ड्रिंक मध्ये, तर तिला ते लक्षात येत नाही ती काय करते. बऱ्याचदा असं घडतं की ही तरुण मुलं
आई वडिलांना सांगून किंवा आई वडिलांना न सांगून ही वेगवेगळ्या नाईट क्लब्स मध्ये जात असतात. नाही, महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या सागर साहेब, हा सिरियस इश्यू आहे. आणि जेव्हा हे असे पदार्थ त्या मुलीच्या ड्रिंक मध्ये मिक्स केले जातात, नंतर काही चुकीच्या घटना घडतात. त्या मुली शर्मेपोटी आपल्या घरात सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे फार्मसी स्टोर्स मध्ये प्रेग्नन्सी थांबवण्याच्या ज्या गोळ्या विकल्या जातात त्याच्याही भरमसाठ विक्रेत्या हा मोठ्या प्रमाणात होतो. अध्यक्ष महोदय, ही सेन्सिटिव्ह बाब आहे. कदाचित मी आज या सभागृहात बोलतोय हे कुणाला आवडेल न आवडेल, परंतु ह्यामुळे महाराष्ट्रातली तरुण मुला मुलींची पिढी एका वेगळ्या दिशेने. विश्वजित कदमांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणाला हा विषय आवडेल किंवा आवडणार नाही, पण पुण्यामध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा सुळसुळाट झालेला आहे. म्हणजे पार्ट्यांनंतर त्यांच्या पेयांमध्ये, म्हणजे मुलींच्या विशेषतः पेयांमध्ये त्या काही गोळ्या टाकल्या जातात. अशा त्याला डेट रेप असं म्हणतात. डेट रेप म्हणजे त्या गोळ्या टाकायच्या ज्या जेणेकरून त्या बेशुद्ध होतील किंवा अनकॉन्शियस होतील किंवा त्यांना काही समज राहणार नाही. आणि त्यानंतर जे प्रसंग घडतायत याच्यावर त्यांनी थेट महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बोट ठेवलेलं आहे. या विषयांना सहसा कोणी हात घालत नाही. त्यानंतर कुणाकुणाचा राग त्यांचा रोष त्यांना पत्करावा लागतो. पण विश्वजित कदम, तुम्ही तरुण आमदार आहात आणि एका तरुण आमदाराने या अशा प्रश्नांना वाचा फोडणं हे खरं तर तरुणांसाठीच एक मोठं योगदानच मी मानेन. ज्या प्रकारे हा प्रश्न उचलला गेलाय त्या प्रकारासाठी तुम्हाला तमाम महाराष्ट्राच्या वतीने एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. आता विचार करा, या गोळ्यांवर कुठलंही कंट्रोल नाही, कुठेही सहजासहजी मिळतात. घरात सांगितलं जातं, नाही सांगितलं जात माहित नाही, कोणीही कसंही उठतं या गोळ्या घेत आहे. त्यापेक्षा म्हणजे ती भुई धोपटण्यापेक्षा आपल्याला याचा जो उगम स्रोत आहे तो आहे मुळात ड्रग्ज. अगदी काल परवाचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. हा एक व्हिडिओ पहा. एका पबच्या त्या टॉयलेटमध्ये, त्या स्वच्छतागृहामध्ये ह्या दोन मुली कशा प्रकारे मोबाईलच्या स्क्रीनवर ते कशा प्रकारे करतायत ते पहा एकदा, तुम्हाला देखील कळेल काय भयान चालू आहे. आणि ही पुण्याची परिस्थिती आहे, तुमच्या आमच्या पुण्याची ही परिस्थिती. चलो बाहर आओ, जल्दी आओ। तो आज ना दीदी वीडियो कॉल है, क्या करोगे आप? चलो 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 चलो। ऐसा रहते का पल, मैंने बताया था ना आपको। दीदी हाँ? खाना बंद करो, मैं आ रही हूँ बाहर। प्लीज चलो बाहर, जल्दी चलो बाहर, दोनों भी चलो। अरे दीदी आप वीडियो तो देना बंद कर दीजिए। या व्हिडिओतल्या ह्या मुलींकडे पाहिलं तर वाटतं ही परिस्थिती किती बाहेर गेलेली आहे, हाताबाहेर गेलेली आहे. आणि पुण्यामध्ये हे सारं खुलेआम घडतंय. तुम्ही देखील अनेकदा पुणेकरांनो विशेष तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. हे सारं तुम्ही पाहताय की नाही हे विशेष तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही. महाराष्ट्रातली सर्व शहरं, मग छत्रपती संभाजीनगर असेल, छोटी मोठी सर्व शहरं, अगदी सांगली शहर देखील असेल, नागपूर, पुणे, मुंबई ही मोठी मोठी शहरं झाली. पण छोट्या शहरांमध्ये देखील याचं लोण आता पसरू लागलेलं आहे. जर तुम्हाला याची भयानकता पाहायची असेल ना, तर तुम्ही कधीतरी पंजाब मधले ते ड्रग्ज विषयीचे ते व्हिडिओज पहा. तुम्हाला लक्षात येईल कशा प्रकारे पालक आपल्या मुलांना साखळ्यांनी घरात बांधून ठेवतायत. साखळे असतील त्याला कुलप लावून पालक आपल्या मुलांना, आणि फक्त मुलांनाच नव्हे तर मुलींना देखील आपल्या घरात बांधून ठेवतायत. तुम्हाला एक छोटंसं भयानक चित्र दाखवतो, एकदा हे पहा. ਆਏ ਨੇ ਲੱਗਦਾ ਤੁਹਾਨੂੰ ਕਿ ਹੁਣ ਨਸ਼ੇ ਦੇ ਜਿਹੜੇ ਵਪਾਰੀ ਉਹਨਾਂ ਤੇ ਨੱਥ ਪਏਗੀ? ਪਤਾ ਨਹੀਂ ਸਰ, ਮੈਂ ਨਹੀਂ ਕੁਝ ਕਹਿ ਸਕਦੀ ਕਿਉਂਕਿ ਅੱਗੇ ਨਹੀਂ ਪਈ ਤੇ ਹਾਲੇ ਹੁਣ ਕਿੱਥੋਂ ਪਏਗੀ, ਜੀ ਇਸ ਬਾਰੇ ਮੈਂ ਨਹੀਂ ਕਹਿ ਸਕਦੀ। ਸਰਕਾਰਾਂ ਕਹਿੰਦੀਆਂ ਕਿ ਅਸੀਂ ਨਸ਼ੇ ਦੇ ਵੱਡੇ ਵਪਾਰੀ ਫੜ ਲਏ ਆ, ਪਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਫੜ ਲੈ, ਨਾ ਹੀ ਫੜ ਸਕਦੇ ਆ, ਸਿਰਫ ਪੈਸਾ ਖਾਂਦੇ ਆ ਔਰ ਛੱਡ ਦਿੰਦੇ ਆ। ਕੀ ਇਹਦੇ ਚ ਪੁਲਿਸ ਵਾਲੇ ਵਕਾਰ ਨੇ? ਓਬਵੀਅਸਲੀ ਪੁਲਿਸ ਵਾਲਿਆਂ ਦਾ ਹੀ ਹੱਥ ਹੈ। ਤੇ ਤੁਹਾਡੇ ਇਲਾਵਾ ਹੋਰ ਵੀ ਕੋਈ ਲੜਕੀਆਂ ਹੈਗੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਬਹੁਤ ਸਾਰੀਆਂ ਲੜਕੀਆਂ, ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਲੜਕੇ ਆ ਜਿਹੜੇ ਕਿ ਸਾਹਮਣਾ ਨਹੀਂ ਕਰ ਪਾਉਂਦੇ। ਤੇ ਸਿਰਫ ਇਹੀ ਹੈ ਕਿ ਪੁਲਿਸ ਮਿਲੀ ਹੋਈ ਆ? ਕਈ ਕੁੜੀਆਂ ਦੀ ਤੇ ਡੈਥ ਵੀ ਹੋ ਗਈ ਆ, ਮੁੰਡਿਆਂ ਦੀ ਤੇ ਅਣਗਿਣਤ ਦੀ ਡੈਥ ਹੋ ਗਈ, ਕਈ ਕੁੜੀਆਂ ਦੀ ਵੀ ਬਹੁਤ ਸਾਰੀਆਂ ਦੀ ਡੈਥ ਹੋ ਗਈ ਜਿਹੜੀਆਂ ਮੇਰੀ ਫਰੈਂਡ ਸਰਕਲ 'ਚ।
या व्हिडिओमध्ये या मुलीचं संभाषण थोडंसं पंजाबी भाषेत असल्यामुळे आपल्याला फारसं काही कळणार नाही, पण एकंदरीत परिस्थिती पाहता तुम्ही समजू शकाल की काय भयान वातावरण आहे ते. कुठल्या पालकांना आवडेल आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला अशा प्रकारे साखळ्यांनी टाळे लावून बांधून ठेवणं, पण ही अशी परिस्थिती पंजाबात झालेली आहे. उडता पंजाब हा चित्रपट या सर्व गोष्टींची ग्वाही देऊन गेलेला आहे. उडता पंजाब. आणि एकदा का ह्या ड्रग्सच्या नादी लागलेली मुलं मुली तुम्ही पाहिलीत, ती याच्यातून बाहेर येत नाहीत. 100 एखादी केस असेल किंवा 1000 एखादी केस असेल ती बरी होते, पण याच्यातून बाहेर येण्याचे रस्ते नाहीत. आज महाराष्ट्रातल्या तरुण पिढ्या जर अशा नासवल्या गेल्या तर भविष्य फार कठीण आहे. अगोदरच रोजगार नाहीत, आपल्या पोटाला चिमटे काढून पालक त्यांची शिक्षण पूर्ण करत आहेत. पोटाला चिमटे काढून वेळ प्रसंगी आहे नाही ते सगळं विकून त्यांची शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यातून त्यांचं आयुष्य पुढे सावरायच्या ऐवजी ते अशा प्रकारे जर ड्रग्सच्या नादी लागत असतील तर त्या पालकांनी कुणाकडे पाहायचं. अशी परिस्थिती पाहिल्यानंतर बरं, हे कुठलेही असो, म्हणजे महाराष्ट्रातले असो, उत्तर प्रदेशातले, बिहारचे कुठलेही विद्यार्थी असो, शेवटी इकडे जरी तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने दिसत असले तरी तिकडे ज्यावेळेस त्यांच्या गावी जातात त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक असते. त्यांच्या आईबापांनी, म्हणजे त्यांचे जे कोणी त्यांच्या गावांमध्ये त्यांचे आई बाप असतात त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक असते. इकडे मुलांना कामधंद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोटाला चिमटा काढून शिक्षण केलेलं असतं आणि इथे यांचे हे असे धंदे सुरू होतात. एकदा का ते एडिक्टेड झाले की विषय संपला. तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो मिकी घाईचा, एबीपीच्या मिकी घाईचा. मिकी घाईने एक ड्रग्सचा साठा दाखवलेला आहे. मला वाटतं तो 2-3 महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे, पण हा साठा मला वाटत नाही जास्त चर्चेमध्ये आलेला आहे. जवळपास 3000 कोटींच्या वरची किंमत, 3000 कोटी ड्रग्सची किंमत. आणि विशेष तुम्हाला सांगण्याची बाब अशी की ह्याच्या सगळ्याचा पंचनामा हा जजच्या पुढे केला जातो. म्हणजे जजच्या पुढे म्हणण्यापेक्षा कोर्टाच्या पुढे केला जातो. हा फक्त पोलिसी कारवाईचा भाग नसतो, इथे कोर्टाच्या समोर हे सगळं करावं लागतं. आता एवढा मोठा साठा उचलून कोर्टात नेण्यापेक्षा तिथे जजला स्वतः यावं लागलं, कारण एवढ्याची ती वाहतूक करणं ही सोयीची नव्हती, त्यामुळे कोर्टाला तिथे यावं लागलं होतं. तुम्ही हा देखील एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मी काय सांगतोय. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच टीमनी जी ड्रग्सची सर्वात मोठी कारवाई केलेली आहे, तो संपूर्ण साठा आता पुणे शिवाजीनगर येथील जो मुख्यालय आहे तिथल्या एका रूममध्ये आणण्यात आलेला आहे आणि इथंच येऊन पंचनामा केला जाणार आहे. खरं तर ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कोर्टाच्या समोर करायची असते. मात्र जर आपण आत्ता बघितलं तर हा मुद्देमाल एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा मुद्देमाल एका रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि जे कोर्ट आहेत, जे जज आहेत ते स्वतः या ठिकाणी येऊन पंचनामा करणार आहेत. म्हणजे अर्थात त्यांच्या समोर हा संपूर्ण पंचनामा होणार आहे. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर संपूर्ण हा MD ड्रग्सचा जो साठा आहे तो जवळपास 3500 कोटी इतका आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर 3,000 कोटींची ड्रग्ज जर पुण्यामध्ये येत असतील, बरं, हे फक्त पुण्याचं एकट्या शहराचं नाहीये, मुंबईसाठीही लागू होतं, हे नागपूरसाठीही लागू होतं, हे ठाण्यासाठीही लागू होतं, सगळ्या शहरांसाठी हे लागू होतंय. पुण्यात जास्त प्रमाणावर होतंय. त्या पोर्शे कारच्या त्या अपघातामध्ये तुम्ही पाहिला असाल, तो अल्पवयीन युवक अगदी चिरडून टाकतो दोन जीवांना आणि शेवटी त्याची मुक्तता होते जामिनावर. काल परवा जामिनावर मुक्तता झालेली आहे. किती पैसा लागला, काय झालं मला काही माहिती नाही, पण शेवटी त्याच्याशिवाय कामं होत नसतात. ही अशी प्रकरणं आहेत. या गर्भनिरोधक गोळ्या यांच्याविषयी उचललेला तो आवाज आणि ज्या प्रकारे हे चरित्रहीन महाराष्ट्राचं त्या दिशेने चरित्रहीन पद्धतीच्या दिशेने महाराष्ट्राची जी वागणूक चाललेली आहे किंवा जो प्रवास चाललेला आहे तो अतिशय भयानक आहे. भविष्यात हे लोण आता पुण्यामध्ये दिसतंय, म्हणजे आपल्यापासून दूर दिसतंय, पण कधी हे लोण आपल्या घरांपर्यंत येऊन ठेपेल, आपल्या घरांपर्यंत येईल, त्यावेळेस मात्र आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे आता जितका शक्य होईल तितका या सगळ्याच्या विरोधात आवाज उचलायला तुम्ही देखील शिकलं पाहिजे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.